नमस्कार मित्रांनो, मला प्रमोद रानडे आणि आता आपण जो व्हिडिओ करतोय त्याचं नाव आहे मार्केटमध्ये तुम्ही जेव्हा करता बाय किंवा सेल करता राईट, तर तेव्हा तुम्हाला किती खर्च असतो. ओके, तर मी सॅम्पल घेतलेलं आहे. काही बाय ऑर्डर्स आहेत, काही सेल ऑर्डर्स आहेत, परत बाय ऑर्डर्स आहेत वगैरे वगैरे. आणि एक्स अमाऊंट ABCD शेअर्स आहेत समजा, आणि त्याचे ट्रेडेड व्हॅल्यूज आहेत. ओके, कुठल्या एक्सचेंजला झालेलं ते आहे. तर पहिल्यांदा काय लागतं तुम्हाला, कुठले तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं बाय किंवा सेल, तर ते लागतं ते ट्रान्झॅक्शन टॅक्स. ओके, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स हा लागतो तुम्हाला, आणि त्याचं 0.1% आहे, म्हणजे 1%च्याहून त्याच्या खाली. राईट, 0.1%. राईट, म्हणजे निग्लिजिबल असं वाटतं, पण तुम्ही जर ट्रान्झॅक्शन जास्त केलं, जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता, दिवसाला प्रचंड प्रमाणात ट्रेडिंग करता, तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या मागे 0.1% STT द्यायला लागतो. ओके, आणि गव्हर्नमेंट आपल्याकडनं सगळ्याकडनं टॅक्स घेतं. ओके, शॉर्ट टर्म गेन कॅपिटल, लॉंग टर्म गेन कॅपिटल आणि ट्रान्झॅक्शन टॅक्स पण घेते. त्याची मागणी आहे ना, प्रत्येक बजेटमध्ये होतं ते, की STT काढून टाका, नाही तर लॉंग टर्म शॉर्ट टर्म टॅक्स तरी काढून टाका, पण ते काय होत नाही. दुसरा कुठला टॅक्स आहे तर टर्नओव्हर टॅक्स आहे. ओके, ट्रान्झॅक्शन अँड सेबी टर्नओव्हर चार्जेस. ओके, तर ते त्याच्यावर ॲडिशनल लागतात. ते काय 0.1% अजून लागतं त्याला. राईट, ट्रान्झॅक्शन ना, सेबी ट्रान्झॅक्शन टॅक्स. राईट, त्याच्यानंतर काय लागतं, आणि ते वेगवेगळ्या व्हॅल्यूवर अवलंबून असतं. कुठे 0.1% आहे, कुठे 0.004% आहे, कुठे 0.3% आहे. इट इज द पर्सेंटेज ऑफ द ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू. या सगळ्या ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू, एका ट्रेडची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू 16,990 होती, पुढच्याची 11,000 आहे, वगैरे वगैरे. ओके, हा झाला दुसरा खर्च, ट्रान्झॅक्शन अँड सेबी टर्नओव्हर चार्जेस. ओके, त्यानंतर पुढचा आहे तो स्टॅम्प ड्युटी. ओके, गव्हर्नमेंटला प्रत्येक ट्रान्झॅक्शनला काहीतरी स्टॅम्प ड्युटी लागत असते. ओके, आपण रिअल एस्टेट ट्रान्झॅक्शन करतो त्याच्यावेळी आपण स्टॅम्प ड्युटी देतो. सो दॅट इज व्हॉट इज 7.5% इज अ स्टॅम्प ड्युटी. ओके, ऑन दिस ट्रान्झॅक्शन टॅक्स, जो STT आणि हे जे आहे त्याच्यावर 7.5% ट्रान्झॅक्शन. या टोटल बघा, हे 16 आणि 17 टोटल इज 34 रुपीज. त्याच्यावर 2 रुपये परत स्टॅम्प ड्युटी लागते. म्हणजे 7.5% आहे तो. 11 रुपये इथे झालं तर त्याच्यामध्ये कमी असेल त्याला ट्रान्झॅक्शन टॅक्स, स्टॅम्प ड्युटी जास्त आहे. सरप्रायझिंग. तर पुढे काय आहे तर गव्हर्नमेंट टॅक्सेस आणि सगळे मिळून हे 53 रुपये होतं. ओके, हे सगळे मिळून 53 रुपये होतं. त्याच्यानंतर आणि हे टोटल मिळून किती झालं, 0.32% हे सगळे टॅक्सेसच झाले गव्हर्नमेंटचे. त्यानंतर ब्रोकरेज येतं, म्हणजे जिथं आपण हे ट्रान्झॅक्शन करतो. ओके, जे ब्रोकरेज हाऊसमधून आपण ट्रान्झॅक्शन करतो, फिजिकल ब्रोकर असेल किंवा डिजिटल ब्रोकर असेल. ओके, की तो झिरोदाला मे बी ब्रोकरेज लागत नाही असं म्हणतात. आय डोंट नो वेअर फ्रॉम दे फंड देअर कंपनी. पण इतर सगळ्या ठिकाणी HDFC सिक्युरिटीज, ICICI डायरेक्ट किंवा हजारो लोक तुम्हाला ॲक्सिस सिक्युरिटीज वगैरे टॅक्स लावत असतात. सॉरी, ब्रोकरेज लावत असतात. ते ब्रोकरेज अजून 15 पैशापासून, म्हणजे 0.14% पासून ते 10 पैशापासून ते 15 पैसे ते 17%, डिपेंडिंग ऑन व्हॉट प्लॅन यू टेक. तर प्लॅन तुम्ही बघा, तो ब्रोकरेजला प्लॅन काय ते विचारा. ब्रोकरेज तुम्ही निगोशिएट करू शकता. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, टेल देम की तुम्ही मला ब्रोकरेज फक्त 15 पैसे लावा. आता तुम्ही जे लावताय 50 पैसे, दॅट इज टू लार्ज, आणि ते दे विल डेफिनेटली डू इट. कारण प्रत्येकाला बिझनेस पाहिजे. ते ब्रोकरेज झालं. ओके, आणि ब्रोकरेज इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस झाले 59. सो दिस इज द फायनल कॉस्ट व्हॉट यू हॅव फॉर दिस 16,000 रुपीज ट्रान्झॅक्शन. म्हणजे 0.35% हे ट्रान्झॅक्शन टॅक्समध्ये 35 पैसे तुम्हाला प्रत्येक 100वर ट्रान्झॅक्शन साठी लागतात. ब्रोकरेज आणि हे सगळे सेबी टॅक्स आणि STT, स्टॅम्प ड्युटी वगैरे सगळं मिळून. तुम्ही जर ओव्हर ट्रेडिंग करत असाल दिवसाला जास्त, आता समजा या माणसाने दिवसाला ट्रेडिंग केले 5,54,000. ओके, एका दिवसाला बाय आणि सेल सगळे. तर याला STT लागला, किती लागला STT याला, 555 रुपये STT लागला. नंतर ट्रान्झॅक्शन सेबी चार्जेस लागले 52 रुपये. नंतर स्टॅम्प ड्युटी लागली 38 रुपीज, आणि ब्रोकरेज लागले 600 रुपये. म्हणजे हे सगळे मिळून ऑल दिस ग्रीन बॉक्सेस जे ॲड केले तुम्ही तर 1,308 रुपये. त्याला टोटल कॉस्ट आली एका दिवसाला 1,000 रुपये. ओके, 1,308 रुपये त्याला कॉस्ट लागली फॉर द बिझनेस ऑफ 5.54 लॅक्स. ओके, आणि नेट बिझनेस आहे. बायला पण तुम्हाला ब्रोकरेज लागतं, सेलला ब्रोकरेज लागतं. राईट, आणि टोटल त्या किती झालं तर 25 पैसे तुम्हाला लागले हे सगळं मिळून. ओके, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला, की जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट करता तेव्हा तुम्हाला त्याची कॉस्ट किती आहे ते माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे तुम्हाला जर ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि STT आणि सेबी चार्जेस वगैरे माहिती नसलं तर तुम्हाला लागत असतं, आणि तुम्ही इनडायरेक्टली अननोइंगली देत असता. त्याच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. आणि तुम्ही ट्रान्झॅक्शन खूपच जास्त करत असाल, म्हणजे वर्षाला तुम्ही 4 कोटीची ट्रान्झॅक्शन करत असाल, तर तुमचा त्याच्यामध्ये 1,00,000 रुपये तर ब्रोकरेज आणि सगळं मिळूनच निघून जातं. ओके,
हा तुम्हाला व्हिडिओ माहितीसाठी केलेला आहे की काय कॉस्ट आहे म्हणून. पण टिपिकली तुम्ही हे ओव्हरऑल तुम्ही जर कॉस्ट बघितली तर जास्त वाटते, पण ते जास्त नाही आहे. 5 वर्षामध्ये तुम्हाला जर 15-20% प्रॉफिट मिळाला दरवर्षी, तर त्याच्यामध्ये हा जो पर्सेंटेज आहे 0.24% निग्लिजिबल आहे आणि यू शुड बी एबल टू अफोर्ड इट. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून हा व्हिडिओ केला आहे. त्यामुळे तुम्ही हा मार्केट लाँग टर्मसाठी नक्कीच तुमचं दुकान उघडा, ई शॉप उघडा. आणि आता आपण दुसरा व्हिडिओ करूया ई शॉपवर, की आजूबाजूला खूप दुकान असतात. प्रत्येकाला एक दुकान उघडायचं असतं आणि त्यातून काहीतरी विकायचं असतं आणि घ्यायचं असतं. रॉ मटेरियल घेतो आणि तो तुम्हाला विकतो, जे काय तो घेतो ते, आणि त्याला ट्रेडर म्हणतात. तर तुम्ही पण मार्केटमध्ये ट्रेडर असं आपण रोजचं ट्रेडिंग नको, महिन्यातनं किंवा 4 महिन्यातनं एकदा ट्रेडिंग केलं तर ना भरपूर आहे. कारण नाहीतर मग काय होतं, तुमच्या श्राद्धाला, तुमच्या वाढदिवसाला, तुमच्या काय म्हणायचं घराच्या पूजेला किंवा ज्या पूजा असतात तेव्हा प्रत्येकाला ब्रोकरेज, म्हणजे जे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही चांगलं वाईट बघत असता, प्रत्येकाला तुम्हाला ब्रोकरला पैसे द्यावे लागतात. म्हणजे ट्रान्झॅक्शन म्हणतोय तुम्ही, जास्त ट्रान्झॅक्शन केली तर तुमच्या श्राद्धाला ब्रोकर असतो, तुमच्या वाढदिवसाला ब्रोकर असतो. मग त्याला उत्पन्न मिळतच असतं. तुम्हाला मिळेल का नाही शाश्वती नाही, राईट? आता सगळे लॉसेसमध्ये आहेत, पण ब्रोकरेज मात्र प्रॉफिटमध्ये आहेत. मे बी त्यांना आता ब्रोकरेज कमी मिळते कारण लोकं ट्रान्झॅक्शन्स कमी करतात, किंवा काही लोक शेअर मार्केटमधनं दूर आहेत काही दिवसांसाठी किंवा काही वर्षांसाठी, तर त्यांचा पण बिझनेस खाली आलेला आहे. पण जेव्हा मार्केटवरती जातं किंवा 2024ला वरती गेलं किंवा 2020ला कोविड संपल्यानंतर जसं 2021ला वरती गेलं, प्रचंड प्रमाणात त्यांनी संपत्ती कमावली ब्रोकरेज हाऊसेसनी आणि AMCनी, राईट? कारण त्यांचा पण बिझनेस फक्त कटवर असतो, राईट? 0.1%, 0.2%, 1%, 2% जो भी आहे वो म्युच्युअल फंडाचा बिझनेस ओनली ऑन TER. TER इज अ कॉस्ट फॉर युअर म्युच्युअल फंड बाय अँड सेल, अँड दिस इज द कॉस्ट फॉर युअर शेअर स्टॉक मार्केट बाय अँड सेल इंडिव्हिज्युअल स्टॉक्स. ओके, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कॉस्ट आहेच. दुनियेमध्ये फ्री लंचेस कुठेच नसतात. या आणि फ्री लंच जर कुठे असलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं सस्पेक्ट, तुम्ही शंका घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल. जर लाईक कोणी तुम्हाला 20% व्याजाने पैसे म्हणून मला द्या आणि मी तुम्हाला 20% व्याज देतो, तर हे तर फ्री लंच झालं ना. तर डेफिनेटली यू मस्ट सस्पेक्ट, आणि अशा माणसांना तुम्ही पैसे नाही दिले पाहिजेत. त्याच्यामुळे योग्य जे सध्या मार्केटमध्ये रेट चाललं त्याच्या आजूबाजूला ±1%, 2% इज ओके. बट जो तुम्हाला डबल रेट देत असेल किंवा वर्षात डबल पैसे करून देतो असं जर म्हणत असेल, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर विश्वास ठेवू नका. And there are no free lunches in the world. Okay, there are no free lunches for even a family. Everybody has to bring something on the table after the age of 20. मग तुम्ही नोकरी करा, धंदा करा किंवा कुठेतरी जॉब करा आणि काहीतरी तुमचं जेवण तुम्ही टेबलवर आणलं पाहिजे. ओके, तुम्ही किती वर्ष तुमच्या आईवडिलांवर अवलंबून राहणार किंवा किती वर्ष तुम्ही तुमच्या मुलांवर अवलंबून राहणार? मुलांवर अवलंबून राहू नका. रिटायर झाल्यानंतर तुमचं तुम्ही जेवण येण्यास सक्षम पाहिजे, हॉटेलमध्ये जाण्यास सक्षम पाहिजे, ट्रॅव्हल करायला सक्षम पाहिजे, बाहेरच्या देशाची तिकीटं काढायला सक्षम पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही स्टॉक मार्केट नक्कीच करा 5 वर्षासाठी. आणि स्टॉक मार्केट इज ॲक्च्युली यू शुड हॅव फिक्स डिपॉझिट इन द स्टॉक मार्केट. आपण 5 वर्षाचं फिक्स डिपॉझिट करतो ना बँकेमध्ये, मग तुम्ही TCSमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये एक टॉप नॉच जो शेअर आहे, म्हणजे जो डिव्हिडंड देतोय, भरपूर डिव्हिडंड देतोय आणि गेले 10 वर्ष देतोय, असा प्रत्येक सेक्टरमधला तुम्ही एक शेअर घ्या आणि त्याचं 5 वर्षाचं फिक्स डिपॉझिट करा. तुम्हाला वेड्यासारखे पैसे मिळतील 5 ते 10 वर्षामध्ये, आणि 20 वर्षामध्ये तर काय चांदीच चांदी होईल तुमची. ओके, लक्षात ठेवा. शेअर मार्केटमध्ये पण फिक्स डिपॉझिट असतं, त्याच्यासाठी ते फक्त 5 वर्षाचं असतं. ते एकदा 1 वर्षाचं 2 वर्षाचं नसतं. तशा पण असतात काही लॉटऱ्या, पण त्या जर तुम्ही विकल्या तर ऑब्व्हियसली तुम्ही 5 वर्षाच्या 10 वर्षाच्या गेम्सला मुकाल. ओके, थँक्यू सो मच. हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. त्याच्यामुळे मलाच जास्त प्रोत्साहन मिळतं आणि माझं ज्ञान जे आहे ते सगळं मी तुम्हाला वाटून टाकतोय. आणि अजूनच माझ्याकडे जे ज्ञान उपलब्ध आहे ते सगळं मी तुम्हाला वाटणार आहे. पण त्याचा तुम्ही लाभ करून घ्या, तरच त्याचा उपयोग आहे. नुसतं बघून काहीच उपयोग नाही आहे. त्याच्यापासून तुम्ही जिज्ञासू व्हा, अभ्यास करा आणि पैसे मिळवा. ओके, अभ्यास 10% करा, पण 100% तुम्हाला पैसे मिळतात. दॅट इज व्हॉट इज मार्केट. ओके, मार्केट इज बाजार. ओके, ज्याच्यामध्ये जसं भाजी बाजार असतो ना, तसं शेअर मार्केटचा पण बाजारच असतो. त्याचं तुम्हाला योग्य भावाला घेणे आणि योग्य भावाला विकणे, एवढंच तुमचं डोकं लागतं. आणि 5 वर्षामध्ये तुम्हाला काहीच डोकं लागत नाही. ओके, फक्त प्रॉफिट दिसतो, पण तुम्ही तो विकला पाहिजे. ते विकण्याची बुद्धी तुम्हाला होण्यासाठी सुद्धा डोकं लागतं. ओके, थँक्यू सो मच आणि गॉड ब्लेस यू.